मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा महायुतीचे भाजपचे उमेदवार संजय पुराम विजयी झाले. नंतर आपले गावी ग्राम पुराणा आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना शुभकामना दिल्या. संजय पुराम यावेळी म्हणाले की आमगाव विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी मला भरभरून मतदान केलं. पहिल्यांदा या विधानसभामध्ये असं मतदान झालं आहे. मला असा आशीर्वाद दिला आहे. 32,730 मताने भरभरून मला मतदान केलं आणि विजयी केलं आणि हे विकासाचा विजय आहे. सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. माझ्या लाडक्या बहिणींचा विजय आहे. या विजयाची श्रेणी सर्व शेतकरी आणि जनतेला देतो. मी शेतकऱ्यांचा आमदार आहे. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. गरीब जनतेचा आमदार, गरीब जनतेचा थेट पोहोचलेला आमदार आहे. असाही बनवून राहणार. शेतकऱ्यांसाठी विधान भवनमध्ये समस्या मांडणार आहे आणि सर्व जनतेचे मी समस्या पूर्ण करणार. माझ्या आमगाव विधानसभामध्ये विजय झाला याचा सर्व जनतेला आणि कार्यकर्त्याला देतो. की तिसऱ्यांदा महायुतीच्या उमेदवार म्हणून मला भारतीय जनता पक्षाने संधी दिली आणि गावकऱ्यांना याचा आनंद आहे की 2014 ते 19मध्ये ज्या पद्धतीने आपण या मतदारसंघात गावकऱ्यांसाठी गावासाठी जे काम केला होता, 19 ते 24च्या दरम्यान ते विकासात्मक कामं, गावाचे कामं थांबले आणि ती पुन्हा संधी आली आणि त्याच्यामुळे हा जो विजय झाला त्याच्यामुळे गावकरी खूप आनंदित आहेत की आपला भाऊ संजय भाऊ पुराम आता आपल्या गावासाठी काहीतरी करेल. 100%. कारण मी एका सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. रोजगार हमीच्या कामावर जाणाऱ्या बापाचा मुलगा आहे. मी गरीब परिस्थिती पाहिलेली आहे. शेतकऱ्यांचे छोटे छोटे अडचणी मला माहीत आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणार, लाडक्या बहिणींच्या अडचणी सोडवणार, लाडक्या भावांच्या अडचणी सोडवणार आणि लवकरच आपण देवरी या ठिकाणी जो MIDC आहे त्याच्यामध्ये 6 ते 7 कारखाने आपण आणणार आणि त्याच्यात काही बेरोजगारांच्या हाताला आपण कामसुद्धा देणार. ही विजयाचा खरं श्रेय ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचा पाणी केलं, रात्रंदिवस एक करून संपूर्ण विधानसभेतील जनतेला एकत्र केलं आणि मतदारांना एकत्र करून जे 32,721 जे मतं मला मिळवून दिले त्याबद्दल मी त्या कार्यकर्त्यांचे, त्या जनतेचा मी आभार व्यक्त करेन की त्यांच्या मतामुळे मी आज आमदार होऊ शकलो आणि त्यांचा जो कर्ज आहे निश्चितच विकासाच्या कामानं तो कर्जचा परतफेड मी करणार आहे. हा सर्वसामान्य जनतेचा, लाडक्या बहिणींचा आणि महायुतीचा विजय आहे. मी समस्त आमगाव विधानसभा 66 मतदार बंधू आणि भगिनींचे मनापासून आभार मानते. त्यांनी जो आमच्या पतीपत्नीवर विश्वास दाखवलेला आहे त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. रात्र दिवस मेहनत करून मी त्यांच्या सुखदुःखात सहभागी होईल आणि विकासात्मक काम कसे करायचे, लाडक्या बहिणीचं 1,500हून 2100 कसे होतील यासाठी मी प्रयत्नात राहणार. भरघोस मताने पहिल्यांदा एवढा मोठा विजय माझ्या पतीला मिळालेला आहे याची मला खूप आनंद पण आहे आणि माझे पती या विधानसभेचे आता दुसऱ्यांदा आमदार झाले. परंतु जनतेचा खूप मोठा वाटा यात आहे. जनतेच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही. रात्र दिवस एक करून मी त्यांची सेवा करणार. इतकंच या प्रसंगी बोलते. खूप खूप धन्यवाद. महायुतीचा विजय असो. बिलकुल राहणार आणि त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार. जर ते विधानसभेत नसेल, जर मंत्रालयात असेल किंवा काही विशेष कामासाठी बाहेर गेले असेल तर त्यांची उणीव मी जनतेला भासू देणार नाही. आज त्यांची भूमिका बापाची आहे विधानसभेत, तर मी पण आई बनून आमच्या सर्व लाडक्या बहिणींसोबत, आमच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत जोमाने राहील. त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी माझ्यासाठी आहेच, परंतु महाविकास आमची महायुती जी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार आणि शिवसेना आमचे एकनाथजी शिंदे यांच्यासुद्धा कार्यकर्त्यांना मी सांभाळणार एवढं या प्रसंगी बोलते. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है.
समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।